यावर्षी कोथिंबीर फारच छान आली. आता फक्त चांगला भाव मिळाला म्हणजे झालं. नक्की मिळेल आई, पांडुरंगावर विश्वास ठेवा. सुनबाई, थोडी कोथिंबीर घरीही घे, शेजाऱ्यांना देऊ आणि आज मस्त कोथिंबीर वडी करूया. हो आई. या ना पाटीलबाई, चहा घेऊन जा. नको ग, अजून खूप काम बाकी आहे. पुन्हा कधीतरी निवांत येते. बरं. चला आता खमंग कोथिंबीर वडी बनवू. आता कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेते. मिरची, लसूण, आलं, जिरे आणि चवीनुसार मीठ घालून बारीक वाटून घेते. चला आता कोथिंबीर वडीचं पीठ तयार करून घेऊया. आता कोथिंबीरीमध्ये बेसन, थोडंसं तांदळाचं पीठ, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेते. आता यात ओवा, पांढरे तीळ, वाटलेला ताजा मसाला घालून सगळं छान एकजीव करून घेते. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत घट्ट पीठ मळून घेते. आता हाताला थोडंसं तेल लावून या पिठाचे 2 लांबट गोळे तयार करून घेते. पाणीही छान गरम झालंय. आता वड्या वाफवायला ठेवते. वा सुनबाई, वड्या झाल्या पण. हो आई, आता 20-25 मिनिटांत छान शिजतील. अगं मी चिंच आणि पुदिना आणलाय चटणी करायला. वा आई. आई तुम्ही चिंच फोडा, मी पटकन पुदिन्याची चटणी बनवते. अगं तू इतकं काम केलंस, चटणी मी करते. अहो आई राहू द्या, मी करते, तुम्ही जरा बसून घ्या. आता वड्या तयार झाल्या असतील, तळून घेते. सुनबाई, चिंचेची चटणीही तयार झाली. वड्या पण झाल्यात. बाबा आणि हेही आता येतील. पांडुरंग पावला बरं का, आज कोथिंबीरीला खूप छान भाव मिळाला. मी म्हणाले होते ना बाबा, पांडुरंग सगळं छान करेल. वा सुनबाई, 1 नंबर वड्या झाल्यात. अगदी खमंग आणि कुरकुरीत. खूपच छान. तुम्ही कोथिंबीर वडीला काय म्हणता, कमेंटमध्ये नक्की सांगा.